विजय वडेट्टीवार यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर टीका करताना ओबीसी आरक्षणावर टांगती तलवार कायम असल्याचा आरोप केला आहे। जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला परवानगी असूनही 50% मर्यादा न ओलांडण्याच्या अटीमुळे ओबीसी आरक्षणाला धोका निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले आहे। 27% आरक्षणाचे आश्वासन देऊन सरकारने ओबीसी समाजाची दिशाभूल केली असून भाजपची बनवाबनवी उघड झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयानुसार जरी थोडासा दिलासा आजच्या निवडणुकीला दिला असला तरी न्यायालयाने जे मत नोंदवलं आहे त्यानुसार या सर्व निवडणुकांचं भवितव्य हे कोर्टाच्या निर्णयावर आधारित राहील। कारण कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही निवडणुका घ्या पण कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून घ्या, म्हणजेच टांगती तलवार ओबीसीच्या लोकांवर या निर्णयाने आता आम्हाला दिसते आहे। हे सरकार ओबीसी म्हणून आरक्षण 27% दिलं म्हणून पाठ थोपटत होतं, आज मात्र टांगती तलवार या आमच्या सगळ्या ओबीसीच्या जागावर आणि ओबीसी बांधवावर ठेवलेली आहे। जिल्हा परिषदा पंचायत समितीच्या निवडणुका सुद्धा महानगरपालिकेच्या निवडणुका प्रोसेस सुरू करायला सांगितली, पण ते सांगताना 50%च आरक्षण त्याच ठिकाणी सुरू करा अशा प्रकारचं मत नोंदवलं। म्हणजे याचाच अर्थ असा की महाराष्ट्रातील 34 जिल्हा परिषदापैकी 12च जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ शकतील किंवा त्याचे प्रोसेस सुरू होऊ शकतील। कारण इतर जिल्हा परिषदामध्ये ते आरक्षण 50%च्या वर गेलेलं आहे। म्हणजे सगळा गोड बंगाल या सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे, चुकीच्या धोरणामुळे आणि न्यायालयाच्या चुकीच्या इंटरप्रिटेशनमुळे मला वाटतं हे सगळं जे काही चाललंय ते ओबीसीला मूर्ख बनवण्याचा गोरखधंदा हे सरकार करत आहे। आणि आजही या निवडणुका नगर परिषदेच्या होतील, नगरपंचायतच्या होतील, परंतु कोर्टाच्या पुढील निर्णयाच्या अधीन राहून होतील। असं जर कोर्टाचं मत असेल तर टांगती तलवारच आमच्या ओबीसी बांधवांच्या जागेवर आहे, हा त्याचा स्पष्ट अर्थ होतो आहे। आणि पुढील निवडणुका 50%च्या मर्यादेच्या आत राहून घ्यायच्या असतील तर प्रचंड ओबीसीचं नुकसान होईल। मग 27% आरक्षण गेलं कुठे? जे छाती ठोकून सांगत होते, छाती फाडून सांगत होते भाजपवाले की आम्ही 27% ओबीसीला आरक्षण दिलं, राजकीय आरक्षण दिलं, ही बनवाबनवी होती का? ही ओबीसीच्या भावनांची खेळी होती का? त्यांना मूर्ख बनवण्याचा धंदा होता का? हे आता उघड झालेलं आहे। लोकवाहिनी मीडियासाठी अविनाश तोतडेची रिपोर्ट, नागपूर।